हॅलो एव्हरीवन. तर आज बघणार आहे आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी छोट्या मुलांची फेवरेट अशी रेसिपी स्माइली. मला असं वाटतं प्रत्येक अशा मुलांना स्माइली खूप आवडत असेल. आज आपण घरी बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने कमी सामग्रीमध्ये. त्यासाठी आपण बघितलेला मस्तपैकी बॉइल्ड बटाटा बघा. आता त्याला मस्तपैकी आपण कुचकरून घेणार आहे, क्रश करून घेणार आहे बघा. तुम्ही वाटलं त्याला कद्दूकस पण करू शकता, खिसून घेऊ शकता याला. आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण बाइंडिंगसाठी ब्रेड क्रम. ब्राऊन ब्रेडचा ब्रेड क्रम टाकलेला आहे मी. तुम्हाला वाटत असेल तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ पण टाकू शकता. मी ब्रेड क्रम टाकलेला आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं मिरेपूड, चवीनुसार मीठ, जिरे आणि धन्याची पूड टाकलेली आहे. टेस्टसाठी थोडंसं ऑरेगानो टाकलेला आहे आणि चिली फ्लेक्स टाकले. चिली फ्लेक्स हे ऑप्शनल आहे, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही टाका. सोबतच टाकणार आहे आपण कोथिंबीर आणि कलोंजी म्हणजे काळी तीळ बघा. त्याला मस्त कलरफुल असे आपला गोळा तयार होतो. त्याला मस्त चुरून चुरून आपण एक गोळा तयार करून घेणार आहे बघा. बाइंडिंगसाठी आपण ब्रेड क्रमचा वापर केलेला आहे, ब्राऊन ब्रेडचा वापर करायचा आहे बघा. छान असं त्याला चुरून चुरून आपण त्याला मस्त गोळा तयार करून घेतला. नंतर मी काय केलं, पोपटवर मस्तपैकी टाकलेलं आहे पॉलिथिन, त्याला लावलं थोडंसं तेल. यामुळे काय होते, आपली स्माइली इझिली तयार होते, कुठं चिपकणार नाही, व्यवस्थित तयार होते बघा. आता मस्तपैकी आपण एक जाडसर चपाती त्याला थापून घेणार आहे. लाटूनही घेऊ शकतो आपण त्याला, पण मी जाडसर अशी थापून घेतलेली आहे. इझिली आपण त्याला थापून घेऊ शकतो बघा. आता मी त्याच्यावाले स्माइल तयार करून घेणार आहे स्माइली बघा. जाडसर अशा आपल्याला गोल तयार करून घ्यायचे आहे. आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे आपण तयार करून घ्यायचे आहे. आता त्याला आपल्या आवडीप्रमाणे आईज आणि स्माइल करून घ्यायची आहे बघा. मी स्ट्रॉच्या साहाय्याने केलेले आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तुम्ही त्याने असे होल पाडून घेऊ शकता, आईस तयार करून घेऊ शकता आणि स्पूनच्या साहाय्याने तुम्ही अशी स्माइल तयार करून घेऊ शकता बघा. एकदम सोपी पद्धत होती की नाही, कमी सामग्रीमध्ये आणि मस्त हेल्दी अशी रेसिपी आपण आपल्या मुलांसाठी घरीच तयार करू शकतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मी तेल गरम करायला ठेवले होते. तेल गरम झाले की नाही मी त्यामध्ये एक स्माइली तळून बघितले बघा. एकदम मस्त अशी स्माइली तयार झालेली आहे. आता मी बाकीच्या अशा स्माइली मग तयार केल्या आणि मस्त तळून घेणार आहे बघा. मंद आचेवर आपल्याला तळायचे आहे बघा. तेल पूर्ण गरम होऊ दे, मग त्यामध्ये तळायचं आपले स्माइल त्यामध्ये सुटू शकतात बघा. एकदम मस्त स्माइली आपल्या घरच्या घरी मस्त तयार झालेली आहे. मग तुम्ही पण काय बघता, एकदा स्माइली तयार करा आणि आपल्या मुलांना खुश करून बघा. जर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी पाहून चेहऱ्यावर स्माइल आली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच मस्त मस्त सोप्या सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.